नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण युक्लिड यांची गृहीतके पाहूया। तर हे युक्लिड कोण होते? तर साधारणतः इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये होऊन गेलेले हे ग्रीक गणिततज्ञ होते आणि भूमिती या विषयाची त्या काळात जास्त माहिती नव्हती। त्याचे संकलन त्यांनी केले आणि त्याच्यामध्ये सुसूत्रता आणली आणि त्यांनी प्रामुख्याने असे दाखवले की जी स्वयंसिद्ध व सर्वमान्य अशी विधाने म्हणजेच गृहीतके असतात ती आपण जर स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात आणि मग या सिद्ध केलेल्या गुणधर्मांना आपण प्रमेय असं म्हणतो। तर या व्हिडिओमध्ये युक्लिड यांनी दिलेली सर्वप्रथम 2 गृहीतके आपण पाहणार आहोत आणि त्याच्या आधी आपण बघूया की गृहीतक आणि स्वयंसिद्ध सिद्धांत याच्यामध्ये काय फरक असतो। जी ॲक्सिओम्स किंवा स्वयंसिद्ध सिद्धांत असतात त्यांचा अर्थ काय असतो? तर स्वयंसिद्ध सिद्धांत हे सार्वत्रिक सत्य असतात आणि ज्यांना नेहमी खरे मानले जाते आणि त्यांना सिद्ध करण्याची आवश्यकता नसते। जसे की 1 + 1 2 किंवा सूर्य पूर्वेला उगवतो, ही अशी काही जी स्टेटमेंट आहेत त्यांना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही। ती आपल्याला माहिती आहे की ही सार्वत्रिक जागतिक सत्य आहेत आणि ती गणिताच्या सर्व क्षेत्रांमध्ये सुद्धा लागू होतात। परंतु गृहीतके म्हणजे काय? तर गृहीतके म्हणजे भूमितीमधील सार्वत्रिक सत्य आणि त्यांना सिद्ध करण्याची आवश्यकता नसते। आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की भूमितीमधील सार्वत्रिक सत्य म्हणजे काय? तर तीच आपण आता बघणार आहोत आणि त्याची सुरुवात करण्याचे श्रेय हे युक्लिड यांना दिले जाते। जसं की आपण पहिला गृहीतक बघूया की एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात। तर याचा अर्थ काय? तर समजा आपण एका आलेखावरती एक बिंदू घेतला A आणि त्याच्यामधून मी अशा प्रकारे एक जाणारी रेष काढली, तर ही एकच रेष असू शकते का त्या बिंदूमधून जाणारी? तर तुम्ही विचार करा, नाही, ही एकच रेष नसेल। आपण ह्याच्यातून अशी अजून एक रेष काढू शकतो किंवा अजून अशी एक रेष काढू शकतो, अशी एक काढू शकतो। आता तुम्ही म्हणाल याच्यातल्या ज्या 2 रेषा आहेत, जसं की समजा या 2 रेषा आहेत, याच्यामध्ये सुद्धा तर आपण रेषा अजून काढू शकतो, जसं की ही एक, ही एक, ही किंवा अशी एक, अशा रेषासुद्धा आपण काढू शकतो। म्हणजेच A या बिंदूमधून मी अशा प्रकारच्या असंख्य रेषा काढल्या आणि आपण किती रेषा काढू शकतो ह्याचं काही काउंट नाही आहे किंवा त्याची काही संख्या आपण निश्चित सांगू शकत नाही। म्हणून हे पहिलं गृहीतक त्यांनी दिलं, ते म्हणजे एका बिंदूतून जाणाऱ्या अशा प्रकारच्या असंख्य रेषा असतात। आता आपण या पुढचे गृहीतक पाहूया आणि त्याच्या अंतर्गत आपण 2 गृहीतकं पाहूया, ते म्हणजे बिंदू आणि रेषा। आणि हे गृहीतक आपल्याला काय सांगतं? तर 2 बिंदूमधून एक आणि एकच रेषा जाते। ठीक आहे, आपण बघूया। तर समजा मी इथे पहिले 2 बिंदू घेतो, हा माझा पहिला बिंदू आहे आणि हा पुढे मी अजून एक बिंदू काढतो, इथे हा दुसरा बिंदू आहे आणि मी इथे असं लिहितो की हे आपल्या पृष्ठभागावरील बिंदू आहेत। आता या 2 बिंदूंमधून जाणारी मी एक सरळ रेषा इथे काढत आहे, तर ही आहे आपली सरळ रेषा। आणि मी जर तुम्हाला विचारलं की ही सरळ रेषा कशापासून बनलेली आहे, तर तुम्ही इथे पहा, जसं की आपण या सरळ रेषेवरती अशा प्रकारे बिंदू घेतले तर आपण सांगू शकतो ही एक सरळ रेषासुद्धा अशा असंख्य बिंदूंनी बनलेली आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की सरळ रेषा हा बिंदूंचा संग्रह असतो। तर हे बिंदू आणि रेषा या अंतर्गतचे आपले पहिले गृहीतक झाले। त्यानंतर आपण यापुढे बघूया की हे जे 2 बिंदू आहेत यांना आपण वेगळ्या प्रकारे सुद्धा जोडू शकतो। जसं की मी इथे असं लांबून थोडंसं जोडतोय, त्यानंतर मी अशा प्रकारे सुद्धा एक रेषा काढू शकतो जी थोडीशी बाहेरून गेलेली आहे। त्यानंतर मी अशी एकदम वक्र रेषासुद्धा काढू शकतो जी लांबून बिंदूंना छेदते किंवा अशी एकदम जवळून सुद्धा रेषा काढू शकतो। आता जर तुम्ही इथे बघितलं तर आपली जी सरळ जाणारी रेषा आहे, ही काळ्या रंगाने काढलेली जी रेषा आहे ती सरळ रेषा आहे आणि ती एक आणि एकच रेषा आहे। पण तुम्ही जेवढे सुद्धा त्या रेषेपासून लांब जात जाल तेवढी तुमची जी रेषा आहे ती वक्र होत जाईल आणि ती मोठी सुद्धा होत जाईल। आणि समजा आपण या 2 बिंदूंना नावं दिली A आणि B, तर रेषा AB बद्दल आपण म्हणू शकतो की 2 बिंदूंना जोडल्यास एक सरळ रेषा तयार होते आणि 2 बिंदूंमध्ये अशी सरळ रेषा ही फक्त एक आणि एकच अद्वितीय रेषा असते। तर बिंदू आणि रेषा या अंतर्गत हे झाले आपले गृहीतक क्रमांक 2।
यापुढील गृहीतके आपण काही पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.